मी डॉक्टर वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा। गणेशोत्सव 2024 मध्ये गणपती बाप्पाचं कालच आगमन झालेलं आहे आणि हा 10 दिवसाचा गणेशोत्सव कालावधी आपण जो आहे तो अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा करतो। या उत्साहाला आपल्याच काही अतिउत्साही रिॲक्शन्समुळे थोडे प्रतिबंध येतात। त्याचं उदाहरण म्हणजे डीजे लावणं किंवा डॉल्बी लावणं, लेझर चा वापर करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पोलीस प्रशासनाने याच्याबाबत खूप स्ट्रिक्ट डिसिजन घेतलेला आहे। डीजेला अजिबात परवानगी नाही आहे, लेझरला देखील अजिबात परवानगी नाही आहे। राहतो विषय की वाद्य वाजवण्याचा, तर त्याची देखील आवाज मर्यादा ही घालून दिलेली आहे आणि ही जी आवाज मर्यादा आहे, डेसिबल लिमिट जी आहे, हे आपल्या प्रत्येकाला या गणेश मंडळ किंवा पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना परवानगी घेत असताना पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्या सर्व सूचनांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे। आपण जी मागणी करतात की आम्हाला डीजेला परवानगी द्यावी, आपण जर कृपया महेश बेडेकर साहेबांचं रिट पिटिशन वाचलं आपण आणि त्याच्यामध्ये हायकोर्टचे जर निर्णय पाहिलेत आणि सूचना पाहिल्यात, तर डीजे या शब्दालाच परवानगी नाही। त्यामुळे आपण डीजे ला परवानगी द्यावी हा विषयच येत नाही आणि पोलिसांनी त्याला परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आम्ही कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणतीही परवानगी देणार नाही। राहतो जो विषय आहे तो स्पीकर बाबतचा, तर एक स्पीकर आणि एक बेस आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर करून हा उत्साह आपला जो आहे गणेशोत्सवाचा, त्याबाबत आपल्या भावनांची आम्ही कदर करून ही जी काही एक बेस आणि एक स्पीकरची जी आपण परवानगी देत आहोत, याच्या बाबतीत देखील आम्ही फार काटेकोरपणे उपाययोजना करणार आहोत। आतापर्यंत कराड शहर पोलीस स्टेशननी किंवा जिल्ह्यामध्ये इतर पोलीस स्टेशननी देखील सुरुवातीपासूनच गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीपासूनच कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि मी ही गोष्ट सांगू इच्छिते की एकदा आपली सिस्टीम जर जप्त झाली तर ती गणेशोत्सव संपेपर्यंत ही तुम्हाला परत मिळणार नाही, याची खात्री पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे। त्यामुळे आपण आतापर्यंत जरी याच्यावर खर्च केला असेल तर तो खर्च कसा चांगल्या मार्गाने आपण मार्गी लावायचा ही आपली जबाबदारी आहे। तुम्ही लाखो रुपये इन्व्हेस्ट करून डीजे बोलवता, डॉल्बी बोलवता, पण त्याच्यामध्ये आवाजाची जी मर्यादा आहे ती कंपल्सरी पाळणं हे तुमच्यावर बंधनकारक आहे आणि त्या देखील आम्ही अगोदर 2-3 दिवसापासून हा सर्वे करणार आहोत। बाहेरून येणारे डीजे डॉल्बी असतील किंवा शहरातले डीजे डॉल्बी असतील, याच्यावर एक स्पीकर आणि एक बेस एवढ्याच ते वाहनावर लावले जातील, याची खबरदारी आम्ही निश्चितच घेऊ। आपल्या सर्वांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे। त्याचबरोबर मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग जो आहे हा CCTV यंत्रणेच्या निगराणीखाली असणार आहे। त्यामुळे सर्व गणेश मंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना द्यावी। गणपती बाप्पा आपला आराध्य दैवत आहे सर्वांचं, तर ही जी मिरवणूक आहे ती तेवढी सुसंस्कृतपणे आणि संस्कारक्षम पद्धतीने ही झाली पाहिजे। कराडची अशा पद्धतीची पॉझिटिव्ह बातमी झाली पाहिजे की कराडकरांनी यावर्षीचा गणेशोत्सव जो आहे तो अगदी पारंपरिक वाद्यांचा वापर करून किंवा ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली जे आहेत म्हणजे पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून साजरा केलेला आहे, अशी पॉझिटिव्ह बातमी कराडमधून सर्व शहराला किंवा आपल्या जिल्ह्याला किंवा राज्यभरात जाणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य पोलीस प्रशासनाला अभिप्रेत आहे।